anaerobic respiration, that is one of the important type of respiration used by means of commercial way. Uh, Generally, this respiration is used for the commercial preparation of various products from milk as well as from the sugar, that is alcohol, or and also in bakery and brewery industries. Bakery industry आणि brewery म्हणजे that is nothing but the beverages. याच्यामध्ये beverages prepare करतात, अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक. जस्ट लाईक लॅक्टिक ऍसिडचा वापर करून किंवा अल्कोहोलचा वापर करून beverages prepare करतात. That all are come under in this anaerobic respiration. So this is the respiration without oxygen. So because of that, that is called as the anaerobic respiration. त्याला आपण anaerobic respiration असं म्हणतो. So anaerobic respiration in this with no oxygen is there. So because of that, there is no oxidative phosphorylation. इथे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मेकॅनिझम होत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मेकॅनिझम या ठिकाणी होत नाही. अँड द क्रेब्स सायकल डज नॉट ऑकर. या ठिकाणी क्रेब्स सायकल सुद्धा या पर्टिक्युलरली मेकॅनिझम मध्ये होत नाही anaerobic रेस्पिरेशन मध्ये. सो सेल्स विदाउट मायटोकॉन्ड्रिया कॅन नॉट रेस्पायर एरोबिकली. आता जे सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ज्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट आहे असे असणारे सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया मध्ये घ्या किंवा काही फंगाय, युनिसेल्युलर फंगाय जस्ट लाईक ईस्ट. In this, mitochondria is absent. So in this, there is no presence of Krebs cycle or oxidative phosphorylation. The Krebs cycle होत नाही किंवा electron transport system mechanism होत नाही. Just like in case of RBC of the human blood, RBC of the blood particularly, RBC मध्ये सुद्धा तसंच होतं. Here there is no presence of the mitochondria. So generally in this what happens, the energy is liberated by only anaerobic respiration. Anaerobic respiration is त्याच्यामध्ये एनर्जी लिबरेट होते. आणखी काही सेल्स सुद्धा आहे ज्या स्पेसिफिक कंडिशनला anaerobic respiration करतात, जस्ट लाईक मसल सेल्स अंडर स्टार्वेशन. मसल सेल मध्ये सुद्धा स्टार्वेशन ऑफ ऑक्सिजन, जेव्हा ऑक्सिजन मिळत नाही अशा वेळेला मसल सेल सुद्धा काय करतात, anaerobic respiration करू शकतात. सो इन anaerobic respiration ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस ॲज युजुअल. जे काही ग्लायकोलिसिस मेकॅनिझम आहे ते जसं असेल तसं मेकॅनिझम याच्यामध्ये होतं. दॅट जस्ट लाईक ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इनटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरिक ऍसिड. 2 मॉलिक्युल पायरिक ऍसिड मध्ये त्याचे ब्रेक होते बाय मीन्स ऑफ द ग्लायकोलिसिस. सो जस्ट लाईक इन दिस पर्टिक्युलरली आपण ग्लायकोलिसिस मध्ये पाहिलं की 2 एटीपी बाहेर पडतात. 2 एटीपी आर वी आर गेनिंग. 2 एटीपी याच्यामध्ये मिळतात आणि जे काही NADH2 जो मिळतो, दॅट 2 NADH2 जे काही मिळतात, दॅट इज नॉट युटिलायझिंग इन दिस. ते युटिलाइज होत नाही किंवा त्याची एटीपी मध्ये जनरेशन होत नाही, बिकॉज हिअर देर इज नो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. त्या ठिकाणी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हे मेकॅनिझम नसल्यामुळं काय होतं की या ठिकाणी जनरली हिअर इन दिस देर इज नो रेस्पिरेशन ऑकर. त्या ठिकाणी रेस्पिरेशन त्यामध्ये जनरली याच्यामध्ये होत नाही. आणि बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन, ॲरोबिक रेस्पिरेशन असल्यामुळे फक्त 2 एटीपी जे काही जनरेट होतात, दॅट एटीपी इज नथिंग बट ओनली विल बी helpful to liberate the energy in anaerobic respiration. In anaerobic respiration, glycolysis takes place as usual and yielding pyruvic acid and small amount of ATP, that is 2 ATP. If pyruvate level were allowed to build up, it stopped glycolysis. जर pyruvate if pyruvate ची जी लेवल आहे, pyruvic acid ची लेवल were allowed to build up, ती बिल्ड अप होण्यासाठी it stopped ग्लायकोलिसिस. ती ग्लायकोलिसिस जास्त जर पायरुविक ऍसिड तयार झालं तर ते ऑटोमॅटिकली ग्लायकोलिसिस सायकल स्टॉप होते अँड इनिबिट द एटीपी प्रोडक्शन. त्या मार्फत एटीपी प्रोडक्शन इनिबिट केलं जातं. ऑल्सो द रिड्यूस NAD प्रोड्यूस मस्ट बी ऑक्सिडाइज बॅक. जे काही NAD तयार झाला त्याचं ऑक्सिडेशन होतं पुन्हा बॅक मध्ये, ऑर एल्स द सेल वुड रन आउट ऑफ इट अगेन स्टॉपिंग द एटीपी प्रोडक्शन. जर जास्त NAD तयार झालं तरी सुद्धा हे सायकल स्टॉप व्हायला लागते, कारण जास्त प्रमाणात NADP ते युटिलाइज झाले पाहिजे. सो 2 सोल्युशन्स फॉर दिस प्रॉब्लेम्स आर देअर इन केस ऑफ anaerobic respiration. जे काही NADH जो तयार झाला त्याचं मग युटिलायझेशन कुठं होतं, जे काही 2 ऍडिशनल NADH जे तयार झाले, सो दॅट NADH आर युटिलाइज इन फॉर्मेशन ऑफ स्पेसिफिक प्रोडक्ट. त्यामार्फत पायरिक ऍसिड पासून काही प्रोडक्ट तयार होतात. एक म्हणजे अल्कोहोल, दॅट इज इथेनॉल, और अनदर वन दॅट इज लॅक्टिक ऍसिड. हे दुसरं एक आहे की लॅक्टिक ऍसिड जनरली त्याच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकतो. सो देर आर 2 टाइप्स ऑफ anaerobic respiration or fermentation. याला fermentation प्रोसेस असं म्हणतात. सो इन fermentation there are 2 types of fermentation. One is alcoholic fermentation and another one that is the lactic acid fermentation.
सो अल्कोहोलिक फर्मेंटेशन यूज बाय द फंगाय. अल्कोहोलिक फर्मेंटेशन जे आहे ते फंगाय करतात आणि प्लांट्स करतात जनरली. त्याच्यामध्ये ईस्ट सारखा जो फंग आहे, सॅकॅरोमायसिस सिरेविसी, दॅट इज ईस्ट. सो ईस्ट अंडरगो नथिंग बट फर्मेंटेशन ऑफ द शुगर अँड इट कन्वर्ट इट इनटू अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये, इथेनॉल मध्ये तो त्याला कन्वर्ट करतो. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज द अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आपण त्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणतो. काही प्लांट मध्ये सुद्धा हे मेकॅनिझम होतं. जस्ट लाईक अनदर काइंड ऑफ अल्कोहोल इज जनरेटेड, that is maybe the called as the methanol, or sometimes it is nothing but generate producing the lactic acid or acetic acid सुद्धा होतं. So that is another kind of fermentation takes place by the plant. कधी कधी प्लांट मध्ये acetic acid किंवा malic acid होतं, malic acid जनरेट होतं, citric acid होतं. So these are the different kinds of fermentation are going to. म्हणजे काही प्लांट मध्ये citric acid नॅचरली तयार होतं, फ्रुट्स मध्ये पाहिलं असेल की बऱ्याचशा फ्रूट मध्ये सिट्रिक ऍसिड असतं. सो दॅट इज टेस्टेड बाय दिस फर्मेंटेशन. या फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून ते त्याचं सिट्रिक ऍसिड मध्ये कन्वर्शन होतं आणि पायरिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू सिट्रिक ऍसिड. देन अनदर काइंड ऑफ फर्मेंटेशन दॅट इज ऑकरिंग इज द लॅक्टिक ऍसिड. दुसऱ्या प्रकारे तो लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन दॅट इज यूज बाय द ॲनिमल. जनरली ॲनिमल मध्ये कुठं होतं तर बाय मीन्स ऑफ मसल सेल्स मध्ये पाहतो आपण की मसल्स वेन देर इज नॉट गेटिंग ऑक्सिजन. When suppose we are doing any aerobic activity, aerobic activity आपण करत असेल, अशा वेळेला काय होतं, at that time we are insufficient of oxygen आपल्याला मिळत नाही. अशा वेळेला muscle cells can liberate the energy by means of lactic acid fermentation, and by this lactic acid is produced. And later on this lactic acid, when oxygen is available, it is again converted to pyruvic acid, and again it take part in Krebs cycle. Krebs cycle मध्ये भाग घेऊन it liberates the energy. So generally this is used by the animal. पुन्हा lactic acid fermentation is undertaken by the bacterium, that is lactic acid bacteria, that is lactobacillus. ज्याला आपण lactic acid bacteria असं म्हणतो, lactobacillus, त्यामध्ये सुद्धा जनरली lactic acid fermentation होतो. अल्कोहोलिक फर्मेंटेशन मध्ये ईस्ट कन्वर्ट पायरुवेट टू इथेनॉल, इथेनॉल मध्ये त्याला कन्वर्ट करतो. सो ग्लुकोज that producing ethanol from pyruvate regenerates oxidized NAD and allows glycolysis to continue. त्यामार्फत पुन्हा NAD युटिलाइज झालं की पुन्हा ग्लायकोलिसिस सायकल पुन्हा कंटिन्यू व्हायला लागते. आता का स्टॉप होते, कारण ग्लुकोजचं कन्वर्शन कशामध्ये होतं, पायरुविक ऍसिड मध्ये. पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होताना सोबत काय तयार होतं, NAD आणि ATP. आता ATP ते एनर्जी आहे, ती युटिलाइज होणार, पण NADचं काय होणार, NADH2चं. तर NADH2 युटिलाइज जर नाही झाले तर सॅच्युरेट होत जाते, म्हणून ते जोपर्यंत युटिलाइज होत नाही तोपर्यंत ग्लायकोलिसिस सायकल स्टॉप होते, जागेवर थांबते. आणि जेव्हा NAD पूर्ण युटिलाइज होतील तेव्हा लगेच पुन्हा युटिलाइज झाल्याबरोबर त्याचं ग्लायकोलिसिस सायकल पुन्हा कंटिन्यू होते. सो ग्लुकोज इज ऑक्सिडाइज टू ट्रायोस फॉस्फेट, and then after oxidation NAD is oxidized and it is reduced to produce NAD. oxidized NAD चा reduction होतं आणि त्यापासून NADH2 प्रोड्यूस होतो. and glucose is converted into pyruvate मध्ये कन्वर्ट होतो, pyruvic acid मध्ये. and then after 2 molecules of pyruvic acid, and then after it convert into the 2 molecules of pyruvic acid into the 2 molecules of acetaldehyde. Acetaldehyde मध्ये कन्वर्शन होतं, and acetaldehyde later on convert into here the ethyl alcohol. तो ethyl alcohol मध्ये त्याचं नंतर कन्वर्शन होतं. acetaldehyde is later on converted into here the ethyl alcohol. So this type of particularly mechanism is called by the alcoholic fermentation. या ठिकाणी जे एन्झाईम काम करतो, दॅट एन्झाईम इज देअर, दॅट इज द अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. सो अल्कोहोल डिहायड्रोजिनेज इज द एन्झाईम दॅट कन्वर्ट दिस इनटू pyruvic acid into the pyruvic acid into acetaldehyde. त्याला डिकार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम, आणि acetaldehyde into इथेनॉल, त्याला कन्वर्ट करणं जे एन्झाईम आहे ते म्हणजे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम. आणि त्या ठिकाणी काय होतं, NADचं युटिलायझेशन होतं. NADH2 इज युटिलाइज अँड NAD इज रिलीज. NADH2 असं लिहितात. रिड्यूस म्हणजे काय, हायड्रोजन ऍड झाला, आणि ऑक्सिडाइज म्हणजे काय, हायड्रोजन रिलीज झाला, निघून गेला. इथे ऑक्सिडाइजचा अर्थ होता ऑक्सिजन घेणे नाही, इथे ऑक्सिजनच्या प्रोसेस मध्ये प्रोसेस होत नाही. हिअर देर इज नो नीड ऑफ ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन होत नाही. जेव्हा ऑक्सिजन बाहेर पडतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिडक्शन. दॅट प्रोसेस इज नथिंग बट कॉल्ड बाय द रिडक्शन. ऑक्सिजन बाहेर पडत असेल, ऑक्सिजन घेतला असेल तर त्याला ऑक्सिडेशन. किंवा हायड्रोजनच तसंच आहे, हायड्रोजन ज्या वेळेला घेतला असेल तर त्याला आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो, घेतला असेल तेव्हा रिडक्शन म्हणतो,
आणि हायड्रोजन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. जेव्हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो तेव्हा त्याला काय म्हणतात ऑक्सिडेशन असतं. रिडक्शन दॅट इज नथिंग बट व्हेन वॉटर इज युटिलाइज, वॉटर युटिलाइज झाला किंवा hydrogen oxygen utilize then it is called as reduction. So in this generally alcohol dehydrogenase, that enzyme is working behind it, and then after first CO2 is removed from pyruvate to produce ethanol. That CO2 बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साइड, 2 molecules of carbon dioxide. आता 2 molecule कार्बन डायऑक्साइड कशाचे, पायरुवेट ऍसिडचे, म्हणून इथं 2 CO2 बाहेर पडतील. So 2 molecules of CO2 will be liberate out as a byproduct. म्हणून बरेच वेळा याचे बायप्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, जे काही अल्कोहोल डिहायड्रोजिनेज आहे, दॅट अल्कोहोल डिहायड्रोजिनेज convert ethanol to ethanol by adding hydrogen taken from reduced NAD. इथेनॉल त्याला काय करतो, पर्टिक्युलरली कन्वर्शन करतो, and produces process used by human for every thousands of year to produce raisin breads and alcohol for drinking. Just like the alcoholic जे बिवरेजेस प्रिपेअर करतात, आता बरेच वेळा अल्कोहोलचा प्रिपरेशन आता करतात की ऍज अ फ्युएल म्हणून सुद्धा, इन पर्टिक्युलरली व्हेकल मध्ये सुद्धा आजकाल इथेनॉल मिक्स करतात पेट्रोलमध्ये, डिझेल पेट्रोलमध्ये आजकाल इथेनॉलचं मिक्सिंग करतात, आणि इथेनॉल इज जस्ट लाईक अ फ्युएल, एक फ्युएल म्हणून सुद्धा वापरला जातो. सो जस्ट लाईक अल्कोहोल इज प्रिपेअर्ड बाय मीन्स ऑफ दिस प्रोसेस, त्या प्रोसेस पासून प्रिपरेशन होतं. अलॉंग विथ ब्रेड जे प्रिपेअर होतात, ब्रेड मध्ये सुद्धा, ब्रेड बेकरी इंडस्ट्रीमध्ये काय होतं की फर्मेंटेशन होतं ईस्ट मार्फत, आणि त्या मार्फत काय होतं, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. अल्कोहोल काय होतं, इव्हॉपरेट होऊन जातो, दॅट इज इव्हॉपरेटेड बाय मीन्स ऑफ बेकिंग इंडस्ट्री, बेकिंग मध्ये इव्हॉपरेट होऊन जातं, आणि CO2 जो आहे तो सुद्धा बाहेर पडतो. त्यामुळे सोरस स्ट्रक्चर तयार होतं ब्रेडला, जे काही छिद्र पडतात, सोरस स्ट्रक्चर तयार होतं, सोर्स तयार होतात. सो दॅट इज ओनली ड्यू टू दिस कार्बन डायऑक्साइड अँड अल्कोहोल लिबरेट आउट. जे काही कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल बाहेर पडतं, त्यामुळे त्याला सोरस स्ट्रक्चर मिळतं, आणि दॅट बाय दिस वे व्हॉट हॅपन, दॅट अंडरगो फर्मेंटेशन, आपण त्याला फर्मेंटेशन प्रोसेस असं म्हणतो. देन these are the just like you know very well the different products, maybe the wine or maybe particularly alcoholic beverages are prepared by using this technique. Breads and butters are there, or maybe just like any bakery products are nothing but prepared. Then anaerobic respiration is also takes place in by means of lactic acid fermentation. दूसरा एक respiration है तो म्हणजे lactic acid fermentation. So glucose is converted into triose phosphate. Triose phosphate मध्ये कन्वर्ट होतं, and that later on again convert into pyruvic acid by means of glycolysis, and then after the enzyme working behind it, that is the lactate enzyme, lactate dehydrogenase, and that converted into lactic acid, जी त्याला one molecule of lactic acid मध्ये त्याला convert करतो, and with this they are utilizing NAD, and by this way what happened, producing lactate from pyruvate पासून lactate. आता लॅक्टेट म्हणा की लॅक्टिक ऍसिड म्हणा, पायरुवेट म्हणा की पायरुविक ऍसिड म्हणा, दोन्ही सारखं. सो दॅट कन्वर्ट इनटू लॅक्टिक ऍसिड और लॅक्टेट रिजनरेट ऑक्सिडाइज NAD, जो काही रिजनरेट ऑक्सिडाइज NAD होतो, दॅट अलाउज अगेन ग्लायकोलिसिस टू कंटिन्यू, त्यामुळे पुन्हा ग्लायकोलिसिस सायकल कंटिन्यू होतो. सो दिस इज अबाउट पर्टिक्युलरली द एनारोबिक रेस्पिरेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एनारोबिक रेस्पिरेशन मेकॅनिझम म्हणतो. सो दिस इज नथिंग बट the two significant process takes place in case of the generally in case of the respiration. So these are having economical importance. Economic importance सुद्धा आहे, because these two are producing lots of beverages, alcoholic products, along with bakery and dairy products, and sometimes lactic acid also. The lactic acid बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्री मध्ये सुद्धा वापरला जातो. जस्ट लाईक इन प्रिपरेशन ऑफ द कोल्ड ड्रिंक्स, जे काही कोल्ड ड्रिंक्स आपण पाहतो तर त्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. इन दॅट इट इज नथिंग बट कंटेनिंग द लॅक्टिक ऍसिड. पुन्हा अगेन हिअर पायरुविक ऍसिड इज अगेन प्रोसेस्ड बाय मीन्स ऑफ अनदर काइंड ऑफ फर्मेंटेशन. मग त्याच्यामध्ये ब्युटेरिक ऍसिड फर्मेंटेशन आहे, पुन्हा मॅलिक ऍसिड फर्मेंटेशन आहे, सिट्रिक ऍसिड फर्मेंटेशन आहे, और मे बी ऍसिटिक ऍसिड फर्मेंटेशन आहे. असे आणखी काही प्रकार सुद्धा आहेत. तुम्हाला सिलेबसला 2च आहे, अल्कोहोलिक आणि लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही फर्मेंटेशन आहे ज्यामध्ये ब्युटेरिक ऍसिड फर्मेंटेशन आहे, ज्याच्यामध्ये ब्युटॅनॉल तयार होतो. ब्युटॅनॉलचा उपयोग ऑइल आणि पेंट मध्ये करतात. नेल पेंट्स आपण जे पाहतो त्याच्यात ते चिनर असतं, किंवा आपण पाहतो जनरली व्हाईटनर वगैरे जे वापरतो त्यांचे चिनर असतं पेंट मध्ये जे वापरतात,
that is all the thinner is nothing but the butanol. The butanol also. So that butanol, that is a butyl alcohol, that is again produced by means of the butyric acid fermentation. नंतर आहे citric acid. Citric acid सुद्धा तयार केलं जातं जनरली. जे काही फ्रूट ज्युसेस आहेत, शुगरी फ्रूट ज्यूस असतात त्याच्यापासून सिट्रिक ऍसिड जनरेट केलं जातं. अँड दॅट सिट्रिक ऍसिड इज युटिलाइज इन प्रिपरेशन ऑफ व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट. त्याची पावडर प्रिपेअर करतात आणि सिट्रिक ऍसिडचा बरेच वेळा आपण त्याला लेमन सिरप असं म्हणतो किंवा लिंबू सत्व असं म्हणतो सिट्रिक ऍसिडचा. आणि ते आंबटपणा आणण्यासाठी फूड प्रोडक्ट मध्ये त्याचा उपयोग करतात. जनरली त्याचा उपयोग आपण करतो. त्यानंतर आणखी एक प्रोडक्ट आहे मॅलिक ऍसिड. बरेच वेळा मॅलिक ऍसिड सुद्धा जनरेट केलं जातं. आणि दॅट मॅलिक ऍसिड इज ऑल्सो यूज ॲज अ फूड प्रोडक्ट म्हणून त्याला सुद्धा युटिलाइज केलं जातं. देन अनदर इज देअर दॅट इज व्हिनेगार, ऍसिटिक ऍसिड, त्याला वायनेगार असं म्हणतात. सो वायनेगार इज द ऍसिटिक ऍसिड आणि ग्लॅसिल ऍसिटिक ऍसिड इज यूज फॉर नथिंग बट अगेन इन व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. प्रिकल्स मध्ये, जॅम्स मध्ये, जेलीज मध्ये किंवा आजकाल बऱ्याचशा गोष्टी फूड प्रोडक्ट जे रेडीमेड मिळतात त्याच्या सगळ्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगार असतो. सो व्हिनेगार इज यूज आणि ते आंबटपणा आणण्यासाठी सुद्धा फूड सप्लिमेंट म्हणून ते ऍड केलं जातं. सो दॅट इज वन काइंड ऑफ ऍसिड व्हिनेगार अँड दॅट गिव्स द सोरसनेस त्याच्यामध्ये आपल्याला फूड प्रोडक्ट मध्ये मिळतो. सो दॅट इज ऑल्सो कमर्शियल प्रोडक्ट. असे रेस्पिरेशनचे अनेक एनारोबिक रेस्पिरेशनचे अनेक बाय प्रोडक्ट्स आहेत. सो दिस आर नथिंग बट द डिफरंट सिग्निफिकन्स ऑफ द एनारोबिक रेस्पिरेशन. आता टर्निंग टू द लास्ट पॉइंट दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ रेस्पिरेशन. जर आपण रेस्पिरेशनचे जर सिग्निफिकन्स पाहिले, सो रेस्पिरेशन इज एनर्जी रिलीजिंग प्रोसेस. एनर्जी रिलीजिंग प्रोसेस आहे. बाय द स्टेप वाइज mechanism what happened, just like by glycolysis, then Krebs cycle and then electron transport system mechanism, what happened, energy is released by the respiration in the form of ATP. Just like one glucose is oxidized to produce 38 ATP molecule, त्याच्यापासून 38 ATP molecule तयार होतात. So 38 ATP molecule that is near about to be 686 kilocalorie इतकी एनर्जी त्याच्यापासून मिळते जी आहे. अँड रेस्पिरेशन हेल्प्स इन रिसायकलिंग द कार्बन. रेस्पिरेशनचा आणखी एक सिग्निफिकन्स आहे की वातावरणामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे, जो बर्निंग मधून बाहेर पडतो, एरोबिक ऍक्टिव्हिटी मधून बाहेर पडतो, अॅनिमल्सच्या ब्रिदिंग मधून बाहेर पडतो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून जो बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड आहे त्याचे युटिलायझेशन करण्यासाठी रेस्पिरेशन ही पर्टिक्युलर रेस्पिरेशन काय करतो, त्यातनं कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. अँड दॅट मेंटेन द O2CO2 बॅलन्स ऑल्सो. O2CO2 बॅलन्स सुद्धा मेंटेन करतो. त्यामुळे प्लांट्सला कार्बन डायऑक्साईड अवेलेबल होतो. So plants can utilize carbon dioxide and animal can utilize the oxygen by this way. So it maintains the balance by means of the particularly respiration. म्हणून photosynthesis and respiration या दोन ऍक्टिव्हिटी बॅलन्सिंग मेकॅनिझम आहे ज्या पर्टिक्युलरली काय करतात, बॅलन्स करतात. Then also respiration maintains the particularly energy metabolism in the living organism. एनर्जी मेटाबॉलिझम मेंटेन करतो. त्यामध्ये मार्फत एनर्जी मिळते. जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी जी की एनर्जी लागते ती सगळी एनर्जी आपल्याला रेस्पिरेशन मार्फत मिळते. सो रेस्पिरेशन इज व्हेरी व्हायटल प्रोसेस. सो इट इज कंटेनिंग very complex compounds are involved and that is very important process. Then fermentation ची process, that is also helpful in preparation of alcohol, vitamin, antibiotics. बरेच antibiotics सुद्धा तयार केले जातात. टॅनिंग केलं जातं लेदर मध्ये, लेदरच्या प्रोसेस मध्ये त्याला फर्मंट करतात, तर त्याचे टॅनिंग म्हणतो आपण त्याला. देन ऑर्गॅनिक ऍसिड प्रिपेअर करतात, डेअरी प्रोडक्ट तयार करतात. बरेचसे डेअरी प्रोडक्ट आहेत, चीज आहे, व्हिनेगर, चीज आहे, पनीर आहे. कसं बनवतात, लॅक्टिक ऍसिडचा वापर करून दुधाला फर्मंट करून त्यापासून दुधाला होल मिल्कला फर्मंट करतात, त्यापासून पनीर प्रिपेअर करतात किंवा चीज प्रिपेअर करतात. त्याच्या वेगवेगळ्या प्रिपरेशनच्या मेथड असतात आणि त्या मेथडनी त्याचं प्रिपरेशन करतात. सो बाय दिस वे what happened, respiration is such an important mechanism that produces lots of products also. बरेचसे प्रोडक्ट्स त्याच्या मार्फत सुद्धा प्रोड्यूस होतात. सो दिस इज ऑल अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ द रेस्पिरेशन. बाकीचे सिग्निफिकन्स तुम्हाला बरेचशी माहिती, दॅट इज व्हेरी कॉमन आहे. रेस्पिरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय, एनर्जी. And mitochondria leverage the energy. Because of that, mitochondria is called the powerhouse of cell. म्हणून mitochondria आपण powerhouse of cell असं म्हणतो. So respiration gives us the energy. That is energy
रिलीजिंग मेकॅनिझम आहे आणि म्हणून ही कॅटाबॉलिक मेकॅनिझम आहे. मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचा रोल प्ले करणारा कॅटाबॉलिक मेकॅनिझम आहे. ओके.